कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. बायकोच्या आडून सर्व उद्योग करणाऱ्या आणखी एका मंत्र्याची 6 महिन्यात विकेट पडणार. शरद पवार गटाच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. सुळेंचा रोख नक्की कुणाकडे, चर्चांना उधाण. राज्यभरात बजरंग दलासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून आज आंदोलन केलं जाणार. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी. हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा व्यवस्था वाढवली. कबरीच्या प्रवेशद्वारावर एकच व्यक्ती प्रवेश करेल असं बॅरिकेटिंग. मुख्य दरवाजाही पोलिसांकडून बंद. औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. काँग्रेसच्या कृत्यातून औरंगजेबी वृत्ती दिसतेय. औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याआधी काँग्रेसने इतिहास वाचावा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा. राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार. विलेपार्लेमधील शिवजयंती सोहळ्याला उद्धव ठाकरे तर दादरच्या शिवाजी पार्कमधील सोहळ्याला राज ठाकरे हजर राहणार. चेंबूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह. सोहळ्याला आदित्य ठाकरे उपस्थित. आदित्य ठाकरेंकडून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन. भिवंडीत आज शिवरायांच्या मंदिराचं उद्घाटन होणार. सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार. मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपये खर्च. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला. कोरटकरला सुनावणीसाठी व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याची मुभा. नोटीस न देता खोक्याचं घर पाडलं हे कुणाच्या दबावाखाली होत आहे? देशमुख हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न. खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांचा आरोप. सुरेश धस यांच्याकडून ढाकणे कुटुंबियांना उपचारासाठी मदत करण्याचं आश्वासन. अतिशय रानटी आणि चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली. सतीश भोसलेवर कारवाई होणार. धस यांची ढाकणे कुटुंबियांना ग्वाही. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव चर्चेत तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विधान परिषदेसाठी 75 इच्छुकांचे अर्ज. उमेश पाटील, झिशान सिद्दीकी यांची नावं आघाडीवर. मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांचंही नाव चर्चेत. अजित पवार, तटकरे यांच्यातील चर्चेनंतर नावाची घोषणा होण्याची शक्यता. गुजरातच्या 2002च्या दंगलीवेळी खोट्या कथा निर्माण करण्याचा प्रयत्न. दोषींना कायद्यानुसार शिक्षा झाली आहे. गुजरात दंगल प्रकरणावर मोदींकडून प्रथमच भाष्य. सिडकोच्या माझं पसंतीचं घर मध्ये कमी क्षेत्रफळाची घरं देण्यात आल्याचा आरोप. माहिती पत्रकात दिलेल्या क्षेत्रफळाचीच घरं द्यावी. संदीप नाईक यांची सिडको प्रशासनाकडे मागणी. केईएम रुग्णालयात हेलिकॉप्टरमधून अवयव आणणार. आयुष्मान टॉवरवर शताब्दी हेलिपॅड उभारण्यास मुंबई महापालिकेची मंजुरी. 30 मार्च गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन. भाजपकडून आज मुंबईत एकदिवसीय कार्यशाळा. सर्व जिल्हाध्यक्ष आणि नेते उपस्थित असणार. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार. सीसीआयनं कापूस खरेदी बंद केल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. सरकारी खरेदी बंद झाल्यानं कापसाचे दर आणखी पडण्याची शेतकऱ्यांना भीती. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी पैसे स्वीकारणारा व्यावसायिक उन्नाथन अरुणाचलमला अटक. बँकेतील 122 कोटीच्या अपहारातील 30 कोटी स्वीकारल्याचा आरोप. विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज. चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर अकोला, अमरावती, नागपूरला येलो अलर्ट. मुंबईच्या तापमानात मोठी घट. मुंबईतील इराणी कॅफे, बेकरींना मुंबई वारसा संवर्धन समितीनं भेट देऊन त्यांना वारसा दर्जा द्यावा. राहुल नार्वेकर यांची पत्राद्वारे मागणी. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं प्रवेश शुल्क 94 वरून 103 रुपये. इतर तिकिटांच्या दरातही 10% वाढ. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. सम्या मैफिलीत माझ्या अभिनेते समीर चौगुले यांचा 2 तास एकपात्री प्रयोग हाऊसफुल. बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगला प्रयोग. अमेरिकेत आलेल्या मोदींना रस्त्यावरचे खड्डे दाखवायचे नव्हते, त्यामुळे ताफ्याचा मार्ग वळवला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.